जी मात्र ठाणेला लागलेली आहे. ठाणेमध्ये देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक भव्य आणि दिव्य जी मात्र मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅच सुरू करायची आहे. विनंती असेल लवकरात लवकर दोन्ही टीम्सना. गोलंदाज सज्ज. वैयक्तिक कोड्यातील पहिलं, सांघिक कोड्यातील पहिलं, आरंभीचं षटक घेऊन गोलंदाज सज्ज. इथे मात्र व्हाईट बॉल. पहिलाच जर पाहायला गेलं तर चुकीचा आपण पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू व्हाईट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती एक, बिनगडी बाद. चेंडू अजूनही काही झालेला नाही. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं पुन्हा एकदा व्हाईट बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार अशा प्रकारची गोलंदाजी केली तर अंधाराचं सावट मैदानावरती पडेल. सो त्या अगोदर आपल्याला मॅच फिनिश करायची आहे. गिरने से डरेगा तो उड़ान कैसे भरेगा, गिरने से डरेगा तो उड़ान कैसे भरेगा. और ये क्रिकेट है मेरी जान. यहाँ पे वाचवले आहेत आपल्या संघासाठी. मागे राहायचे. खेळाडूंना विनंती असेल, आपण जे कोणी बाउंड्री लाईनवर आहेत त्यांना विनंती असेल मागे यायचे. इथे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा व्हाईट बॉल. वारंवार चुका ज्या मात्र घडत आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती जर पाहायला गेले तर 4, 4 रन ऑन द बोर्ड. 4 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती जर विचार केला तर गोलंदाज जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतील या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. टाकलेला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो ऑन साइडला. तितकंच अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. स्क्वेअर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक होते. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली ही सिंगल. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला बघता बघता पाहायला मिळेल जे मात्र 5, 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे. नक्कीच जर पाहायला गेलं की खोल दे पंख मेरे कहता है परिंदा अभी तो और उड़ान बाकी है, ये जमीन मंजिल नहीं है मेरी अभी तो पूरा आसमान बाकी है. ते आसमान मैदानाच्या आतमध्ये नापावं लागेल. दोन्ही टीम्सना चांगल्या दर्जाची बॅटिंग करावी लागेल. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पडल्यानंतर हा चेंडू काहीसा आत आला. त्याला अनुषंगून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल ची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 5 रन 5 धावा हे धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करायचंय. इथे टाकलेला बॉल, पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगत आहेत पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचलेले आहेत. नॉट आउट. सही डिसिजन, सही फैसला. धावसंख्या धावफलकावरती 5 आपल्याला पाहायला मिळेल. 5 रन ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे जितेंद्रच्या माध्यमातून. आणि जितेंद्र इतके वाईट बॉल टाकतोय की म्हणावं लागेल अबे जल्दी कर कल सुबह पनवेल जाना है. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा चांगल्या फटक्याची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. एक धाव जी मात्र घेण्यात येईल आणि धावसंख्या धावफलकावरती 6 जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 6 रन्स ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं जो मात्र मार्गस्थ आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर दीपक स्पोर्ट्स आणि त्यासोबत एक्स्ट्रीम स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी टी शर्ट जे मात्र पाहायला गेलेत. अगदी मी शॉपमध्ये देखील गेलो होतो. अप्रतिम टी शर्ट्स जे आहेत. आणि नक्कीच कोणाला जर पाहिजे असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता. कारण ना ब्रँड, आणि ब्रँड काय असतो, ब्रँडचं दुसरं नाव म्हणजे एक्स्ट्रीम स्पोर्ट. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इतकाच चांगला असा फटका. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा या धावफलकावरती आहेत. बाळा पाटील आपण जिथे कुठे असाल आपण कमेंट बॉक्सशी संपर्क साधायचे आणि या लाईट्स चालू करायचे. नक्की जर पाहायला गेलं तर परीक्षा झाल्यानंतर अभ्यास जसं काही कामाचं नसतो. अंधार झाल्यावरती लाईट लावले नाही तर मग काय कामाची. त्यामुळे लवकर लावून घ्यायचे मित्रांनो. परीक्षेनंतर अभ्यास देखील काय कामाचं नसतं. इथे मात्र 2-3 विकेट झटक्यात पडल्यानंतर तुम्ही लाईट लावाल. मग एका संघाला बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडेल, मग दुसरा संघ म्हणेल की आम्हाला बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडला. तर मग असं चालत नाही. त्यामुळे विनंती असेल आपण लवकर लावून घ्यायचे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. कुर्बानच्या माध्यमातून दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात या दुसऱ्या षटकामध्ये. चला स्पीडअप करायची विनंती असेल मित्रांनो, स्पीडअप करा. ओ शेट, स्पीडअप करा प्लीज. मॅच कॅरी ऑन करायची आहे. 2-1 मिनिटांमध्ये नक्कीच आपल्याला प्रकाश जो मात्र पाहायला मिळेल. इथे नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून दिलाय, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. पंजा जो मात्र खोला आहे आणि कड 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 कडाट बॅटिंग जी मात्र पाहायला मिळालेली. कडक आणि फटका जो मात्र फलंदाजच्या बॅटमधून चौकार. डीजे थँक्यू डीजे मास्टर. सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का? मला माझ्यावरती भरोसा नाही. चला पुन्हा एकदा सुरू करायचंय. टाकलेला बॉल फटका प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा बिग हिट इज आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमाइज माइटी माइंड ब्लोइंग चौकार. डीजे थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल प्लस या 4 एकूण 5 धावा. पुन्हा एकदा पंजा खोललेला आहे. पंजावरती पंजा मारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र संघ वॉन्टेड 11. आणि नक्कीच पाहायला गेलं तर बॅटिंग चांगली होते आणि बॅटिंग अप्रतिम जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळेल. 21 रन. इथे टाकलेला बॉल सेन्सिबल क्रिकेट सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त धावची मात्र ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती बघता बघता आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 22 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र फटका चांगला आहे. फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. डान्सिंग डाऊन द ट्रॅक स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होतो. तो प्रयत्न इथे मात्र सक्सेसफुल झालाय. धावसंख्या 1 पुढे सरकेल जाऊन पोहोचेल जी मात्र 23-23 आकड्यावरती. जो खो लिया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उससे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबुरियों का रोना रोया नहीं करते. जर पाहिलं गेलं तर तेच आपल्याला पाहायला मिळते. वॉन्टेड 11 संघाच्या माध्यमातून. अंधार होता पण अंधारामध्ये खेळायचं होता आणि अशा वेळी बॅकफूट वरती नाही आले तर फ्रंट फूट वरती येऊन खेळले आणि इथे मात्र बॅटिंगची धुरा सांभाळलेली आहे ती म्हणजे फलंदाजांनी आणि 4 धावा जे मात्र एक्झिक्यूट केल्या आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 27 धावा या धावफलकावरती. इथे फटका चांगला आहे. पाहायला गेलं तर अगदी आपण पाहायला गेलं तर बॉटमहँडचा देखील चांगला उपयोग या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा एक्झिक्यूट करण्यात आल्या आहेत. वारंवार मी एकच गोष्ट म्हणेल की इथे मात्र अति घाई संकटात नाही. लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा की लंगडा हो गया. जिथे 1 धाव मिळायला पाहिजे तिथे मिळाले त्या 2 धावा. हे असं झालं. 1 टू गो लास्ट बॉल. नक्कीच जर पाहायला गेलं तर धावा ज्या मात्र ऍड होत चालल्यात जास्तीत जास्त. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर वाईट बॉल. नक्कीच हे समीकरण असे झालेत की एक तर भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल देखील चोरीला गेली आणि नक्कीच आपण पाहू शकतो तशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे नो बॉल. वारंवार तुम्ही चुका कराल तर त्याला चुका नाही गुन्हा म्हणतो आणि तुम्ही गुन्हेगार आहात जे मात्र या संघासाठी. आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 30 धावा. मला वाटतंय सकाळपासून दादा ते आले होते आणि त्यांनी काही खाल्लं नाही म्हणून ते एवढे धावा खात आहेत असं मला वाटतंय, कारण धावा भरपूर खाल्ल्यात. इथे फटका मिस टाइम आपल्याला पाहायला मिळतोय.
येस, इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं आणि 15.00च्या सरासरीने प्रथम बॅटिंग करत असताना वॉन्टेड 11 संघाची धावसंख्या असेल जी मात्र 30 धावा या धावफलकावरती आहेत. शेवटचा एक षटक मार्गस्थ आहे, शेवटचा एक चेंडू एक षटक जो मात्र शिल्लक आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर आमचे स्वप्नील दादा शिरसाट आज देखील फार आठवण येते, कारण जर पाहायला गेलं तर देवा प्रतिष्ठान चषकामध्ये जर कोणाचं सिंहाचा वाटा असेल तर ते आमचे दादा होते, स्वप्नील शिरसाट दादा. आणि त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला एक संघ जो मात्र पाहायला मिळायचा, रॉयल चेंबूर जॉर्ज कल्याण, जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळायचा. येस, रॉयल चेंबूर जबरदस्तीची धाव देखील टिकली नाही. फलंदाज बाद, विकेटचं पतन, विकेटचं पतन. डीजे नक्कीच स्वप्नील दादा शिरसाट साहेबांच्या बद्दल जितकं म्हणावं तितकं कमी आहे. मी सकाळीच उल्लेख केला होता व्हाईट बॉल, मी सकाळीच दादा उल्लेख केला होता की प्रत्येकाच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात, पण जे आयरोलीकर आहेत ना त्यांच्या हृदयामध्ये एकूण 5 कप्पे आहेत. आणि जो 5वा कप्पा आहे तो सन्माननीय आदरणीय स्वप्नील दादा शिरसाट साहेबांसाठी आहे. इतकं मोलाचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच म्हणतात ना की हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये स्वप्नील दादा शिरसाट सारखे माणसं नसतात. एक दोस्तीतील दुनियातील राजा माणूस, एक डॅशिंग पर्सनॅलिटी होती दादांची. पण नक्कीच आज दादा आपल्यात नाही आहेत, पण आपल्या मनामध्ये दादा नेहमीच राहतील, यात तीळ मात्र शंका नसेल. दादांचा वावर देखील आपल्याला नेहमीच जाणवत असतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि दादांच्या स्पर्धेला देखील दादांच्या स्मृतीला देखील उजाळा द्यायचं काम जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे टाकलेला बॉल फटका प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे, आर पार, सीमा पार. चेंडू जातोय सरळ निघून 4 धावांसाठी. चेंडू नव्हता खास, पण फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने मारा एक बेहतरीन चौका. 4 रन. डीजे थँक्यू व्हेरी मच. 36 धावा. एक फिल्डर होते तिकडे आणि फिल्डर ना चौकानेवाला बेहतरीन चौका फलंदाजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा व्हाईट बॉल पंचाचा इशारा येत असताना 37 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र हा नो बॉल आहे, हा नो बॉल असेल. 9+1 या एकूण 2 धावा च्या मात्र ऍड होतील. 9+22 1 या एकूण 2 धावा. नक्कीच फार महत्त्वाचं काम असतो जे अजित निगम सर करतात. अगदी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जर पाहायला गेलं तर सुपरजित आहेत 1 to go. त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेस शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असतो त्यावेळेस समालोचकांनी शांत बसायचं असतं आणि त्यावेळेस अंगावरती शहारा आणणारा कॉल जो मात्र अजित निगम सरांच्या माध्यमातून असतो तो म्हणजेच 1 to go. आणि तोच आपण पाहिलं जे मात्र वारंवार या मैदानावरती 1 to go. हे टाकलेला बॉल फुलटॉस चेंडू होता. अगदी पाहायला गेलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. सिंगल धाव एक्झिक्यूट करण्यात आली आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 40 पाहायला मिळेल. उच्चांक देखील गाठू शकतात. 40 धावा ज्या मात्र झाल्यात. 40 रन्स, 40 धावा या धावफलकावरती. 37 होते, त्यानंतर 9+1 39 आणि त्यानंतर ही एक सिंगल 39 धावा या धावफलकावरती आहेत. 40 रन्स ऑन द बोर्ड. इथे टाकलेला बॉल बैठी फटका. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. गॅप होता मोठा.
धावा नसेल तोटा, फील्डर के बगल से जाती हुई चौकाने वाला बेहतरीन चौका, 4 रन डीजे। इथे टाकलेला बॉल वाईट +4 या एकूण 5 धावा। बहती गंगा में हात धोना याला म्हणतात। 5 धावा आणि पंजा खोललेला आहे। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकूण 50 उच्चांक जो मात्र गाठलेला आहे या मॅच मध्ये। क्या बात आहे, व्हॉट अ बॅटिंग, तितकीच चांगली गोलंदाजी आपल्याला म्हणावं लागेल। इथे मात्र फटका चांगला आहे, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे। 53 धावा बनवल्यात, ज्या मात्र प्रथम बॅटिंग करत असताना 111 संघाने 54 धावांचं लक्ष्य असेल। उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 54 धावा। आणि ज्यावेळेस दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल नक्कीच मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करणार आहे, पण त्या अगोदर नक्कीच माझे 2 शब्द तुमच्या समोर सांगणार आहे मी की नक्कीच माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकाला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार। हा आमचा शेवटचा टर्न होता, यानंतर पुढच्या वर्षी नक्कीच भेटू, यात मात्र तीळ मात्र शंका नाही। कारण देवा प्रतिष्ठान चषक जो आहे तो फक्त आमच्यासाठी एक स्पर्धा नाहीये, तर आमच्यासाठी फॅमिली जी मात्र बनलेली आहे। सकाळी आलो होतो त्यावेळेस फार आनंद झाला होता, पण जायच्या वेळेस मन फार भरून आलंय। खंत एवढीच आहे की या स्पर्धेसाठी 365 दिवस जो मात्र वेट करावी लागेल। पाहिल्यावरती हा गाणं नक्कीच आठवतो। आमच्या स्वप्नील दादांना पाहिल्यावरती हा गाणं आठवतो की याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। अशा प्रकारची पर्सनॅलिटी होती आमच्या स्वप्नील दादांची। दोस्ती दुनियातील राजा माणूस म्हणून नक्कीच दादांची ओळख होती। आता मात्र 18 चेंडू आणि 54 धावांचं लक्ष्य आहे। जणू डोंगर पार करायचं मात्र एका सायकलीच्या मदतीने। इथून मात्र मुंबई ते नागपूर जो मात्र महामार्ग आहे आणि त्या महामार्गावरती अशा प्रकारची बॅटिंग केली पाहिजे। जर पाहायला गेलं तर ज्या वेळेस महामार्गावरती आपण गाडी चालवतो त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा स्पीड ब्रेकर बघत नाही, त्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचा सिग्नल बघत नाही। इथून मात्र प्रत्येक चेंडूची चीरपाड करावी लागेल, प्रत्येक चेंडूची MRI करावी लागेल, प्रत्येक चेंडूची झेरॉक्स करावी लागेल, प्रत्येक चेंडूची CT स्कॅन करावी लागेल, प्रत्येक चेंडूची डायग्नोसिस करावी लागेल, प्रत्येक चेंडूची ऑपरेशन करावं लागेल, प्रत्येक चेंडू आउट ऑफ द पार्क, प्रत्येक चेंडू सीमारेषा पार, प्रत्येक चेंडू बिग हिट, प्रत्येक चेंडू क्राउड मध्ये, प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रत्येक चेंडू मॅक्सिमाइज, प्रत्येक चेंडू मॅक्सिमम, प्रत्येक चेंडू मॅसिव्ह, प्रत्येक चेंडू मॅजिकल, प्रत्येक चेंडू माइटी, प्रत्येक चेंडू ब्रँडेड टाकावा लागेल, प्रत्येक चेंडू बहारदार बॅटिंग करावी लागेल, प्रत्येक चेंडूवरती लाजवाब शॉट जे मात्र मारावे लागतील। इथे मात्र तेच आपल्याला पाहायला मिळेल। कुठला संघ पुढील फेरीमध्ये दाखवला येईल, फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतोय। तितकाच देखणं जो मात्र नक्कीच आपण पाहू शकतो, जो मात्र स्ट्रोक आणि तितकंच चांगलं दर्जाचं आपल्याला क्षेत्ररक्षण। तिसऱ्या पंचांची मागणी जी मात्र नक्कीच टेक्निकल टीम कडे आहे, SSS ची लाईव्ह टेक्निकल टीम, त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट करत जात आहे। नक्कीच पाहायला गेलं तर बॅटिंग जी मात्र खणखणीत करावी लागेल मित्रांनो। प्रत्येक चेंडूवरती अव्वल दर्जाचा शॉट पाहिजे, प्रत्येक चेंडूवरती उत्तुंग फटका पाहिजे, प्रत्येक चेंडूवरती जवाब शॉट ची संधी मिळाली, कारण आमची प्रकृती देखील खालावली आहे। पाहायला गेलं तर तब्बल 120 दिवस कंटिन्यू आम्ही समालोचन करतोय आणि उन्हाचं तापमान एवढं आहे। काल देखील आम्हाला ताप आलेला होता, सर्दी खोकला ताप आणि डोकेदुखी, पण आमच्या अजित सरांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला देवा प्रतिष्ठानमध्ये मॅचेससाठी जायचे। अगदी त्याच वेळी मी डॉक्टरकडे गेलो आणि सकाळी देखील प्रकृती एवढी खालवलेली होती, पण नक्कीच
एक स्वप्न होतं की इतक्या मोठ्या मंचावरती इतक्या मोठ्या व्यासपीठावरती करायची आहे. तब्बल 120 दिवस कॉमेंट्री केली. आता मात्र कुठेतरी वाटतंय की हां आपल्याला बरं वाटतंय कारण एक अप्रतिम मंचावरती आपल्याला समालोचन करायची संधी मिळाली. 9+4 एकूण या 5 धावा पंजा खोललेला आहे जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. वाघांची दहाड फोडला पहाड. चेंडू सीमारेषा पार छत्रपतींचा छावा इथे मारल्यात या 4 धावा. चौका डीजे. अरे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कुछ ना करे ये तो गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये तेच आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र फटकेबाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जशी आस तसं उत्तर. ऍक्शन वरती रिएक्शन. वार वरती पलटवार. चौकाराला क्विक रिप्लाय देत असताना पुन्हा एकदा चौकार आणि धावांना रिप्लाय देत असताना खणखणीत कडकदार बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र नक्की जर पाहायला गेलं तर फलंदाज बाद विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नो बॉल असेल पंचांचा डिसिजन अंतिम असेल. अगदी म्हणायला लागेल कावळा बसायला फांदीत उठायला वेळ एक झाली. विकेट पडायला नो बॉल पडायला वेळ एकच झाली. चला मित्रांनो स्पीडअप करायचंय. अगदी अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर स्टेशनवरती पोहोचले आणि गाडी सुटायची वेळ देखील एकच झाली. लफड्यात लफडा पिशीत पिशी पिशीत पिशी पिशीत पिशी. चला मॅच सुरू करायची मित्रांनो. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 12. चांगल्या दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीची मेजवानी अप्रतिम गोलंदाजीचा प्रहार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे टाकलेला बॉल फलंदाज बाद विकेटचं पतन. चला नेक्स्ट बॅट्समन लवकरात लवकर पाठवायची विनंती असेल जे मतदारसंघाला. डीजे. फटका चांगला आहे. देखना दर्जेदार वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने मोकावर बल्लेबाजने मारा एक बेहतरीन चुका. 4 रन आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 17-17. टाकलेला बॉल फक्त आणि फक्त सेन्सिबल क्रिकेट सिंगल धावची मात्र एकवटण्यात आली आणि धावसंख्या धावफलकावरती बघता बघता 18-18 आपल्याला पाहायला मिळेल. ऑल टाइम ग्रेट क्रिकेटचे दुसरे दैवत ज्यांना आपण म्हणतो विराट कोहली. विराट कोहली सरांचा नक्कीच जर्सी क्रमांक अर्जित झालेला आहे. आता मात्र 12 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण असेल मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप करायचे मित्रांनो. टीम मीटिंग घेऊ नका गॅदर होऊ नका. बारा 34.
12 चेंडू आणि 35 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12-35. इथे टाकलेला फटका चांगला आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. सीधी उंगली से घी निकले फिर भी चलेगा, टेढ़ी उंगली से घी निकले फिर भी चलेगा, घी निकलना जरुरी है. इथे मात्र सरळ बॅटने फटका मारला तरी चालेल, वाकड्या बॅटीने फटका मारला तरी चालेल, चौकार येणं गरजेचं आहे. संघर्ष करतोय जो मात्र संघ आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार फलंदाजच्या बॅटमधून. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट बॉल, व्हाईट +1. दोन धावाच्या मात्र ऍड होतील आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 25. एक वेळी वाटलं होतं की धावा बनवणं अवघड आहे, ज्यावेळेस 54 धावांचं लक्ष आहे, पण इथून मात्र चांगल्या दर्जाची आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. अगदी जसंच तसं उत्तर. आणि म्हणावं लागेल ये नया इंडिया है, ये ईट का जवाब पत्थर से देता है. ये ऐसे भी मारेगा, ये घर में घुस के भी मारेगा. ये बैटिंग पहले करते हुए भी मारेगा, ये बाद में बैटिंग करते हुए भी मारेगा. सिंगल आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 26-26 धावा या धावफलकावरती. शेवटच्या षटकासाठी कमीत कमी धावा ठेवणं हा नक्कीच गरजेचा असेल. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी, बॉलिंग करणाऱ्या संघासाठी जास्तीत जास्त धावा ठेवणं गरजेचं आहे. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि फक्त सिंगल मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 27-27 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 चेंडू झालेले आहेत, 3 चेंडू जे मात्र शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. इथे टाकलेला बॉल, चांगला फटका, चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या अवाग्याच्या बाहेर. चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4 और मिलेंगे रन 4. तभी तो इस इनिंग का होगा बेड़ा पार. चौका डीजे. इकतीस 31. पुष्पा नाम सुना तो फूल समजा क्या, नक्कीच हा डायलॉग आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकतो. इथे मात्र हा विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पुष्पा पिक्चर मधला एक डायलॉग आहे, झुकेगा नाही साला. पण आपण क्रिकेट खेळतो, आपल्याला झुकावं लागतं. ज्यावेळेस चेंडू आपल्या जवळ येतो, फिल्डिंग करताय, झुकावं लागतो. यष्टीरक्षक ज्यावेळेस तुम्ही असतात त्यावेळेस तुम्हाला देखील झुकावं लागतं. का तर फिल्डिंग करण्यासाठी, यष्टीरक्षण करण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही बॅटिंग करता त्यावेळेस तुम्हाला झुकावं लागतं. का स्टान्स घेण्यासाठी. ज्यावेळेस तुम्ही बॉलिंग करता त्यावेळेस तुम्हाला झुकावं लागतं. का ते म्हणजे चेंडू रिलीज करण्यासाठी. विचार केला तर टॉस असतो त्यावेळेस तुम्हाला झुकावं लागतं. का तर टॉस बघण्यासाठी. त्यामुळे झुकणं गरजेचं आहे. इथे मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेलं ना तर झुकावं लागतं मित्रांनो. झुकेगा नाही साला हे बोलून चालत नाही. कारण जर पाहायला गेलं ना तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पाण्याच्या प्रवाहामध्ये हत्ती वाहून जातो पण मासा हा त्या पाण्याच्या विरोधात होतो. का कारण तो शरणमध्ये असतो, तो झुकतो आणि हत्ती झुकत नाही म्हणून तो वाहून जातो. त्यामुळे वेळ आली, प्रसंग आला तर मित्रांनो झुकायला शिका. कारण झुकल्याने माणूस हा छोटा होत नाही. चला मॅच कडे आपण वळूया. नाव बॅक टू द क्रिकेट, नाव बॅक टू द ऍक्शन, नाव बॅक टू दी ग्राउंड. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहू शकतो. इथे टाकलेला बॉल, चांगला चेंडू, 5 चेंडू धावा. नक्कीच गोलंदाज आहे ना त्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी आपल्याला वॉच दिली आहे, स्मार्ट वॉच, आणि त्यासोबतच हेडफोन देखील दिलेला आहे. शिवाय टेलिकॉम यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक आभार. याच्या दृष्टिकोनातून देखील शुभेच्छा. अशी
गोलंदाजी केली तर मॅन ऑफ द सिरीज घरीच घेऊन जाईल भाऊ. घर की खेती घेर में. चला टीम मीटिंग घ्यायची नाहीये. 4 चेंडू आणि तब्बल पाहिजे ज्या मात्र 19 सॉरी 23 धावा. आणि पाहायला गेलं तर दर्शक देखील इथून मात्र मागे जात आहेत. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू मिळतोय. तब्बल 3 चेंडूंमध्ये 3 डॉट बॉल. एकदा जोरदार टाळ्या, कारण चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्याला नक्कीच मिळते. चला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज. इथे टाकलेला बॉल अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑन द राईस खेळलेला फटका. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चेंडू कनेक्ट झाला. प्रॉपर प्लेसमेंट जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव जी मात्र कमवली. 2 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये जो पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि 12 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे टाकलेला बॉल फटका चांगला आहे. इथे मात्र अतिघाई संकटात नाही अशा प्रकारचं समीकरण. रनआउट करण्यासाठी फार मेन गोष्ट असते, आधी बॉलला पकडावं लागतं, तो थ्रो करायला लागतो. येस 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल आजच्या दिवसामधील. इथे टाकलेला हा व्हाईट बॉल. अजून एक चेंडू टाकावा लागेल नक्कीच. अजित निकम सर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून 1 टू गो जो मात्र झालाच पाहिजे. ए टाकलेला हा बॉल चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच पाहायला गेलं तर जिंकलेल्या वॉन्टेड 11 संघाचं अभिनंदन, हारलेल्या 3 स्टार चिंचपाडा संघाचं गोड कौतुक. आणि पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा असतील. नक्कीच जर पाहायला गेलं तर आम्हाला संधी इथे मात्र मिळाली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार करतो. सन्माननीय राजदादा कुसळकर साहेबांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सनी बांडेकर सरांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यासोबत आयोजक देवा प्रतिष्ठान यांचे देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच मी एक छोटा कॉमेंटेटर आहे आणि मला या मोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच जर आपण नक्कीच माझ्यासारख्या एका छोट्या समालोचकांना संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. नक्कीच पुन्हा एकदा म्हणेल की आलो होतं त्यावेळेस दादा खूप खुश होतो, तुम्ही देखील होता त्यावेळेस खूप एक्साइटेड होतो. जायच्या वेळेस मन भरून आलोय, कारण थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. 365 दिवस जे मात्र थांबावं लागतील. उद्या तुम्ही कंटिन्यू आहात, आम्ही देखील मॅचचा आनंद उचलणार आहोत. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा, आमच्या लाईव्हला देखील शुभेच्छा. आमच्या अजित निकम सरांनी मला संधी दिली त्यांच्याबद्दल देखील शुभेच्छा. इथून मात्र मी रजा घेतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. आज मित्रांनो तुम्ही हारला आहात, पुढच्या वेळी तुम्ही नक्की जिंकाल. फक्त एक गोष्ट जी तुम्हाला सांगेल की असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, देखो परखो और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. थँक्यू व्हेरी मच आणि मनपूर्वक आभार या स्पर्धेमध्ये मला संधी दिली त्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू. खऱ्या अर्थाने पाहिलं आजच्या दिवसामध्ये सगळ्यांचं मनोरंजन केले. खऱ्या अर्थाने पद्धतीने आपण 10 वेळा आपण बोलू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आपण आमचे सहकारी समालोचक प्रसन्न चव्हाण सरांच्या माध्यमातून आपण ऐकलं. मी विनंती करतोय की सनी आणि त्यांच्या ऑलवर टीमला मी विनंती असेल प्रसन्न चव्हाण यांना की आपण यायचं आहे, आपलं इथे यशोत्तीत स्वागत केलं जाईल.